हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही सगळेजण? तर आय होप सगळे मजेतच असाल. तर आम्ही आज चाललो आहे आमच्या सिटीच्या जवळच इथं एक म्हणजे एमपीच्या बॉर्डरच्या नंतर समोर मारुतीचं मंदिर आहे. आम्ही तिथे दर्शनाला चाललो आहे, जामसावळी. तर आम्ही सगळेजण तयार झालो आहे. आमचे आता जेवण बाकी आहे. जेवण झाल्यावर आम्ही जस्ट निघणार आहोत आणि समीक्षाची अजून तयारी व्हायची आहे. आणि सानिध्याने त्याच्या हातानेच त्याचे ते कपडे घातले आणि इथं स्ट्रेचिंग करतोय बघा. हाय कर. तर आम्ही तुम्हाला दाखवतो आमची पूर्ण जर्नी कशी राहते, कशी नाही फिरायची. मस्त तिथलं मारुतीचं बी दर्शन घडवून देतो आम्ही तुम्हाला. तर चला, तर थोड्या वेळाने भेटते मी. आता आम्ही निघालेलो आहे. आम्ही जाण्यासाठी तयार झालो आहे. आम्ही अशी छानशी कुर्ती घातली आहे. समीक्षा अशी तयार झाली. कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. तिथे सांगितलं. चला तर लवकर लवकर आहो. सांगितलं तू घातले शूज. तर आम्ही निघालो आहोत आता. आणि रस्त्यात मी बोलले होते, माझा आवाजच रेकॉर्ड नाही झाला, तर मी व्हॉइसवर करते. इतकं सुंदर वाटत होतं, मला काय सांगू. सकाळची वेळ होती, थंडी पण वाजत होती आणि मस्त थोडं कसं ऊन पण लागत होतं. हे बघू शकता तुम्ही, किती मस्त वातावरण झालेलं आहे. आणि इथं आम्ही पोचलो एमपीच्या महाराष्ट्र आणि एमपीच्या बॉर्डरवरती. इथून आता एमपी स्टार्ट झाली आता. आणि इथं मस्त बोरं ते विकायला होते. पेरू, बोरं सगळं, संत्रं. आणि आता आम्ही जवळ आलो. इथे हे पूर्ण जो डोंगर होता ना, ते पूर्ण सागाचीच झाडं होते. आणि समीक्षाचं काहीतरी बोलत होती, तिचा पण आवाज रेकॉर्ड नाही झाला. आणि आम्ही आता पोचलो आहोत. हे बघा, रोडवरतीच कमान लागली आहे मंदिराची. आणि मग आतमध्ये गेल्यावर ते बी बघा, चमत्कार श्री हनुमान मंदिर. तर इथं पूर्ण हनुमान चालीसा लिहिलेली आहे. हे याच्यावरती बोर्ड दिसते का? पूर्ण हनुमान चालीसा लिहिली. म्हणजे इथपर्यंत आहे का? हो, गर्दी बघ किती. आणि संडे असल्यामुळं खूप आतमध्ये तर खूप गर्दी होती. आम्हाला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल म्हणून. होऊ शकतो तुम्ही काऊन? हो, खेळणं नाही बाई मागणार होतं. नाही, हुशार झाला. हे रुद्राक्ष ओरिजिनल राहते. रुद्राक्ष ओरिजिनल राहते ते. हे बघ, कच्चा चिवडा. तिची हर ठिकाणी सेवाच करायची. गाडीकडे पाहतो पण परत इकडे पाहतो. हा घेत नाही, तुला घेऊनच कोण देते. एकाच साईडने मंदिर खूप मोठं झालंय आता. सगळे एकाच साईडने. इथे का अजून चालूच आहे काम. हे बघ समोर, हे बघ कशी झोपले इथं. जागा राहते कोणी इथं. समीक्षा, जेव्हा हनुमानची जयंती राहते ना, तेव्हा फुल राहत असते नाही ना? हो. चला, थकलो आम्ही दोघं असं बोलत होतो की लाईनच खूप करून ठेवली का जाण्यालाच खूप वेळ लागतो. आणि मंदिर थोडंसं तिकडे समोर आहे. समोर मी छोटीशी झलक तुमच्यासाठी शूट केली होती. हे बघा, आणि तुम्ही पण दर्शन करा. किती पाणी भरून हो, अंदर काय ना. तर इथं मी समीक्षाला बॉटलमधलं सगळं पाणी पिऊन घेण्यासाठी सांगितलं. का बरं, तर ते आतमधलं जे हनुमानच्या याच्यावरती अंगावरती जे पाणीचं स्नान करते ना, पाणी टाकते, ते पाणी इकडं बाहेर निघत होतं. ते आम्ही बॉटलमध्ये घेऊन घेतलं. आमचं दर्शन छान झालं. निघलं नसतं वाजत. मन्नतचे धागे बांधता येतं. यायला आपण इथं यायला मला आठवलं. पप्पा ते मध्येच पाहते ना आपल्याला. आपण बाहेर निघलो.
तर आमचं छान असं दर्शन झालं आहे. हे बघा बाहेरचा परिसर, इकडं फुलाचे माळा व ते परसाद सगळं भेटतं. आणि इथं समीक्षाला माझा राग आला होता का बरं मी तिच्या जो टिका लावला ना मी माझ्या हाताने तो बिघडला होता. आणि इथं सानिध्याचं मी बघू शकता किती सुंदर लागलं आहे आणि मी पण लावला होता, तर म्हणून तिला जास्त गुस्सा आला होता. तिच्या पप्पाला पण मी लावून दिला, त्यांचा पण एकदम परफेक्ट जमला. तर समीक्षाला राग आला होता. हे बघा मग तिच्या पप्पाने तिला जवळ घेऊन एक सेल्फी काढली. मी झालं आमचं दर्शन आता मस्त. काय खायला बसली तू? डॉक्टरने मला सांगितलं असं बाहेरचं काही खाऊ नये. छोटू कसं लागतंय? एक नंबर. आणि इथं आम्ही मस्त कच्चा चिवडा खाल्ला. त्याच्यानंतर बाहेर होते उकडलेले बोरं. कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. आणि मुलाला खाऊन पाहिजे होते दोघाला, तर आम्ही एक प्लेट घेतली होती आणि छान पण लागले. तर आम्ही नंतर फिंगर्स बी घेतले होते, फिंगर्स पण खाल्ले. तर इथं मम्मीची सेवा चाललेली आहे आणि मी करते पप्पाची सुरू तुझी भूत दिसती. तर बाय फ्रेंड. हे दोघं जण खूप मस्ती करत होते म्हणून त्यांना पाय दाबायला लावलं होतं, तरी तो पहा किती मस्ती करतोय. बाय बाय.